नमस्कार मंडळी, मी निरंजन कुलकर्णी. आमच्या परिवर्तन क्रिएशन या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि मनातल्या गोष्टी या शृंखलेमध्ये आज एक नवीन गोष्ट तुमच्या समोर घेऊन आलोय. तुम्हाला माहिती का की आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला हा खूप मोठा वैभवशाली इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये राष्ट्रासाठी आणि राष्ट्र निर्मितीसाठी अनेक महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलंय. तर आज आपण अशाच एका महापुरुषाच्या जीवन चरित्राविषयी बोलणार आहोत आणि त्यांचं नाव आहे थोरले बाजीराव पेशवे. येत्या 28 एप्रिलला त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानेच त्यांची थोड्याशा स्मृती जागवाव्यात असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही आज आमंत्रित करतोय सोलापूर येथील प्राध्यापक केदार केसकर यांना. केदार सर प्राध्यापक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत आणि उत्तम वक्ते आहेत आणि विशेष करून पेशवाई आणि पेशवेकालीन इतिहास या विषयावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. तर तुम्ही निश्चितपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या पिढीचं हे कर्तव्य आहे की हे मिळालेलं ज्ञान हे आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आणि मला आज खूप काही गोष्टी नव्याने कळणार आहेत. केदार सर नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे मनातल्या गोष्टी ही शृंखला आम्ही आमच्या परिवर्तन क्रिएशन चॅनलवर सध्या चालवतोय आणि आता थोरले बाजीरावांची जी पुण्यतिथी आहे 28 तारखेला 28 एप्रिलला त्याचं औचित्य साधून आपण आज भेटलो आहोत. तर मला नेहमी जेव्हा जेव्हा थोरले बाजीराव ही व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते तर तेव्हा नेहमी मला असं वाटतं की 20 वर्षांची एवढी मोठी कारकीर्द आहे आणि प्रचंड मोठं कर्तृत्व, महापराक्रम त्यांनी गाजवला. तर तो काही फक्त शारीरिक बळावर गाजवला नसेल, म्हणजे शारीरिक बळ तर होतच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जे म्हणतो ना एक आंतरिक शक्ती किंवा एक आत्मबळ जे त्यांच्याकडे होतं, ज्या बळावर त्यांनी आटकेपार झेंडा लावलेला आहे. तर मला या अनुषंगाने पहिला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की हे आत्मबळ त्यांनी कुठून मिळवलं असेल आणि कशी ती शक्ती त्यांच्यात आली असेल? अगदी खरंय. आणि आपण शारीरिक बळ म्हणतोय त्याच्यातलं एक सोपं उदाहरण म्हणजे घोड्याची जी नाल असते ती एका हाताने ते वाकवू शकत होती, एवढी जबरदस्त शरीरात ताकद होती. हे त्याचं एक जबरदस्त उदाहरण आहे. आत्मबळ हे फार महत्वाचं असतं. आपण कुठला म्हणतो ना, तलवार महत्वाची असतेच, पण तलवार ज्या मुठीत असते त्या मुठीलाही महत्व असतं. आणि त्या मुठीच्याही पलीकडे जे मन असतं, जे ते कंट्रोल करत असतं, त्या मनाची खंबीरता ही जास्ती महत्वाची. तीच गोष्ट इथे बाजीरावांच्याही बाबतीत आहे. आणि त्यामागे सगळ्यात मोठी प्रेरणा, सगळ्यात मोठा जर स्रोत कुठला असेल तर आपण थोड्या मोठ्यांच्या विषयी जे वाक्य बोलतो ते बाजीरावांच्याही बाबतीत लागू पडतं की ईच अँड एव्हरी ग्रेट पर्सन इज द प्रॉडक्ट ऑफ दॅट टाइम. तर ज्या काळाचं ते प्रोडक्ट आहेत ते तिथून त्यांना आत्मबळ मिळालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, जेव्हा अतिशय कठीण प्रसंग येतात त्या अशा त्या भट्टीतून तावून सुलाखून जेव्हा माणसं बाहेर पडतात ते ग्रेट माणसं असतात. ते विशियस सर्कल असल्यासारखं. मग ग्रेट माणसं चांगला टाइम तयार करतात, दे क्रिएट गुड टाइम. गुड टाइम मध्ये लेथार्जिक लोक तयार होतात, दे क्रिएट बॅड टाइम. मग अगेन बॅड टाइम मधून ग्रेट पीपल तयार होतात. ही सर्कल जी आहे सेम अतिशय भयंकर अशा 27 वर्षांच्या त्या औरंगजेबाच्या महाराष्ट्रातल्या वास्तव्यामध्ये जी काही उथापालट महाराष्ट्रात झालेली आहे, एका अर्थी म्हणलं तर महाराष्ट्राने भयंकर मोठा, त्याला उल्लेखच मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम असंच म्हटलं जातं. त्या पिरियड मधून, त्या भट्टीतून बाजीराव तयार झालेला आहे. बरोबर. त्यामुळे त्या काळाने ते जे टक्के टोणपे, जे घाव घातलेले आहेत त्याच्यातून ते सोनं असं चमकून उठलेलं आहे. तर ते जे हार्डशिप्स लहानपणी भोगावे लागलेले आहेत त्यांच्या आई वडिलांना, कारण त्यांना अक्षरशः जीवाची भीती होती. श्रीवर्धन होऊन सगळं गाशा गुंडाळून तिथून चिपळून त्या भागातून सिद्धीच्या सैनिकांचा जो त्रास, ससेमिरा जो होता तो सगळा चुकून देशावर यायचं होतं. त्या सगळ्या गोष्टी ज्या राधाबाईंनी म्हणजे आईनी भोगलेल्या आहेत आणि वडील बाळाजी विश्वनाथांनी जे भोगलेले आहेत ते कुठेतरी झिरपत मुलांच्या पर्यंत गेले, ते संस्कार गेलेले की बाबांनो ढिले पडू नका, अन्यथा तुमची पुन्हा वाईट परिस्थिती होऊ शकते. आपल्याला अखंड सावधान असावे आपण जे म्हणतो थोरल्या महाराजांच्या विषयी, कारण त्यामागे संस्कार जिजाबाईंचे आणि शहाजी राजांचे आहेत. अखंड सावधान राहावे, अन्यथा काय होईल हे संस्कार असतात. हे आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि आजूबाजूला दिसलेली परिस्थिती ह्याच्यातून ते आत्मबळ निर्माण झालंय. जेवढ्या जेवढ्या संकट आणि आव्हानांना आपण सामोरे जातो तेवढं
जे विजिगीषू वृत्तीचे, महत्वाकांक्षी वृत्तीची जी माणसं असतात हो हो त्यांना त्यातून आत्मबळ मिळतं. बरोबर आहे. बाजीराव त्या टाईपचा होता. काही लोक असतात जे खचून जातात हो निश्चित. आणि सेम इव्हेंट्स मध्ये काही लोकांना अशी उभारी येते. हो हो. अर्थात त्यामागे प्रेरणास्त्रोत सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वप्न दाखवले, ज्यांनी बीजांकुर केलेलं आहे, नक्कीच नक्कीच. ते एक आणि त्या भयंकर सिच्युएशन्स या दोन्हीची मिक्सचर होऊन आपण म्हणू शकतो की आत्मबळ त्यांना मिळत गेलं. आणि दुसरी गोष्ट बलिदान जे छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं, खरंच या तीन महत्वाच्या गोष्टी, महत्वाच्या घटना की ज्याच्यामुळे आपल्याला बाजीरावाचं पुढचं सगळं जे काही आहे ते बरोबर आहे. पण मग बाजीराव जसे जसे घडत होते तसं त्यांच्यासाठी आदर्श कोण होतं त्या काळामध्ये? येस, त्यांच्या दृष्टीने आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराज हा एक सगळ्यात मोठा आदर्श. त्या खालोखाल छत्रपती संभाजी महाराज आणि स्वाभाविकपणे पेशवे बाळाजी विश्वनाथ वडील स्वतः आणि आई राधाबाई. राधाबाईंच्या विषयी असं सांगायला पाहिजे की आपण तुलना नको आहेत करायला, पण एवढं निश्चित की एखादी थोर आसामी निर्माण होण्यासाठी आई तेवढीच थोर असावी लागते. हा नियम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही बाबतीत लागू आहे, हा नियम नेपोलियनच्याही बाबतीत लागू आहे. पण नेपोलियन तर कितीतरी पुढचं, बाजीरावांच्याही पुढचं आहे. नक्कीच. आणि बाजीरावांच्या बाबतीत तीच गोष्ट आहे, राधाबाईंचं स्थान तेच महत्वाचं आहे. बाजीरावांच्या 20व्या वर्षी 1920व्या वर्षी त्यांचे वडिलांचं छत्र हरपलेलं, पण तिथून पुढे अगदी नानासाहेब पेशवे, थोरले नानासाहेब पेशवे म्हणजे त्यांचे पुत्र, त्यांच्या हयातीपर्यंत राधाबाई होत्या. म्हणजे त्यांना दीर्घायुष्य लाभलं आणि त्या धोरणी होत्या आणि राजकारणही त्यांना कळत होतं, शिकल्या सवरलेल्या होत्या. आणि त्यांनी पूर्ण लक्ष घालून म्हणजे शिक्षणामध्ये सुद्धा मुलांच्या, बाजीराव असेल, चिमाजी अप्पा असतील, यांच्या शिक्षणात लक्ष घातलेलं आहे. तर ही जी काही आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यासाठी ती फार महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट, आदर्श व्यक्तिमत्व तर आहेतच, त्यासोबत त्यांनी दिलेले संदेश, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी घालून दिलेले जे टार्गेट आहे, आपण म्हणतो टार्गेट ओरिएंटेड काम व्हायला पाहिजे, तर टार्गेट ऑलरेडी सगळ्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी ऑलरेडी घालून दिलेलं होतं. अहत पेशावर तहत तंजावर, हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, टार्गेट घालून दिलेला आहे संपूर्ण हिंदुस्थान. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना तरी ही कल्पना कुठून सुचलेली असणार आहे, 2000 वर्ष मागे जायला लागणार आहे. चाणक्य आणि चंद्रगुप्त त्यांनी टार्गेट घालून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या टार्गेटच्या हिशोबाने कधी ना कधी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करायचं आहे हेही लक्ष घालून दिलेलं आहे थोडक्यात. ते काम जर छत्रपती संभाजी महाराज हयात असले असते तर त्यांनी स्वतःच ते काम पूर्ण केलं असतं. बरोबर आहे. मग बाजीरावाला हे काम करावंच लागणार. करेक्ट. पण त्या काळामध्ये बाजीरावांच्या आसपास अशी कुठली माणसं होती की ज्यांच्या विचारांचा, ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि ज्यांच्या कार्याचा बाजीरावांवर खूप मोठा प्रभाव पडला आणि तिथनं ती त्यांना प्रेरणा मिळाली, ते म्हणले की आता येस, आता या दिशेने मला जायचंय. तर ती कुठली कुठली माणसं होती? अशी जी माणसं आहेत ना, आपण म्हणूया त्यांना आपण गुरु पण म्हणूया आणि त्यांना प्रेरणा स्त्रोत पण म्हणूया. बरोबर आहे. अशी जी माणसं आहेत त्यामध्ये आपण त्यांच्या बाल्यावस्थेमध्ये, कारण त्यावेळची शिक्षण व्यवस्था कशी होती तर आजच्या काही शाळा कॉलेज वगैरे नव्हती, पण तरी सर्वसामान्य मुलांचं ट्रेनिंग हे त्यांच्या घरी त्यांचे आई वडील हे करायचे. त्यांना ज्या लोहाराचं घर असेल तर लोहार काम छान व्यवस्थित पद्धतीने त्याचे आजोबा आणि वडील शिकवतील. पण मग हे सरदार घरांमधले जे राजकारण करतायत ते किंवा जे लष्करी पेशातले त्यांच्याकडेही त्यांच्या घरचे जे लोक असतील ते तर लक्ष घालायचेच, पण त्यांच्याकडे वेळेची पाबंदी असायची. कारण ते जास्तीत जास्त वेळ लष्करी मोहिमांमध्ये किंवा मुलकी कारभारामध्ये, मुलकी म्हणजे सिव्हिलियन आणि मिलिटरी असे आपण 2 विभाग करतो ना राजकारणाचे किंवा प्रशासनाचे. तर हे लोक प्रचंड गुंतलेली असायची कामामध्ये, त्याच्यामुळे ती फारशी किती वेळ देऊ शकतील, पावसाळ्याच्या 3-4 महिन्यात. मग उर्वरित वेळाच्यासाठी म्हणून त्यांनी शिक्षक नेमलेले असायचे. आपण म्हणून शस्त्र आणि शास्त्र दोन्हीवरती पारंगत असायला पाहिजे. तर ती व्यवस्था चिमाजी अप्पा आणि बाजीराव, चिमाजी आपण त्याला लक्ष्मण म्हणूया आणि राम म्हणजे बाजीराव म्हणूया, अशी जोडगोळी होती राम लक्ष्मणाची. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था बरोबर बाळाजी विश्वनाथांनी लावून दिली होती. वेगवेगळ्या प्रकारचे गुरु असायचे आणि
ठीक आहे, काही ज्याला आपण म्हणूया वेदशास्त्र संपन्न असे जे पंडित असतात त्यांच्या एवढं जबरदस्त त्यांचं शास्त्राचा अभ्यास नसेल, पण जेवढी बेसिक आवश्यकता असते तेवढी शास्त्रामध्ये पारंगत त्यांना करून देण्यात आलेलं होतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट सिव्हिलियन म्हणजे मुलकी जी कामं करायची असतात, पत्र लिखाण करायचं असेल, पत्रांचे व्यवहार करायचे असतात, त्यासाठी आवश्यक भाषा असतात. फारसी भाषा कळायला पाहिजे, उर्दू कळायला पाहिजे, संस्कृत कळायला पाहिजे, हिंदी कळायला पाहिजे, मराठी कळायला पाहिजे. या भाषांचं शिक्षणही झालेलं आहे त्यांचं. प्रशासन कसं करतात त्याचं गमभन. बरोबर आहे. प्रशासन करायचं म्हणजे सगळी अर्थव्यवस्थाच असते हे तर स्वतः बाळाजी विश्वनाथांनाच माहितीये, कारण त्यांच्या बाबतीत ते तर कारकुनी काम, फडणवीसी काम करत करत ते वर गेलेले. त्याच्यामुळे त्याच्यात ते स्वतःच एक्सपर्ट होते. त्याच्यामुळे त्यांनी तशा एक्सपर्ट लोकांना नेमलं. त्यांना माहितीये कोश वृद्धी केल्याशिवाय तुम्ही प्रशासन नाही करू शकत. बरोबर. ही जाण त्याच्या वडिलांना होती. त्यात आपल्या मुलांना बेसिक्स तरी कळायलाच पाहिजे. बाजीरावांची हूड वृत्ती होती आधीपासून. मग ते स्विमिंग करणं असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती, त्यातच त्यांना आनंद यायचा. पण तरी सुद्धा मारून मुटकून हे जमलंच पाहिजे अशाही काही गोष्टी, जसं की शास्त्र. तर शस्त्र आवडतच होतं. म्हणजे घोड्याच्या तबेल्यात जाऊन घोड्यांची निगा राखायची असते हे सांगावं लागत नव्हतं त्याला. रुटीन त्याला ते आवडायचं, आवडून केलेली कामं असायची. कुस्ती, शस्त्र चालवणं, घोडसवारी सगळं आवडीने केलेल्या गोष्टी असायच्या. तरी तो ट्रेनिंगच्यासाठी मार्गदर्शन घ्यायचं असतं आपल्या ग्रेट लोकांचं. पण शास्त्र सुद्धा जोडीने जमलंच पाहिजे ह्याच्यासाठी मग बाळाजी विश्वनाथ जर नसतील घरी तर त्यांनी राधाबाईंना सांगून ठेवलेलं असायचं, तो करतोय ना, तो वाचतोय ना, लक्ष ठेव तिथे त्याच्यावर. शिवाजी अप्पाला हे सांगावं लागत नव्हतं, कारण त्याचा ओढा थोडासा शास्त्राच्याकडे होता. अर्थात त्यांनी सुद्धा मोठी मोठी लढाया केलेल्या आहेत पुढे जाऊन. आणखीन दोन महत्वाची व्यक्तिमत्व आहेत की आपल्या लक्षात घ्यायला लागेल की ठीक आहे तुम्ही ऍज अ विद्यार्थी म्हणून ट्रेनिंग घेतलं, पुढे जाऊन तुम्हाला मेंटॉरिंग किंवा ग्रूमिंग नावाच्या गोष्टी काही कराव्या लागतात. हे मेंटॉरिंग स्वतः बाळाजी विश्वनाथांनी तर केलंच आहे, पण मगाशी सांगितलं तसं लिमिटेशन्स येतात राजकारणामध्ये. त्यावेळेला त्यांनी त्यांचे विश्वासू दोन मोठे साथीदार आहेत ज्यांना असं आपण असं म्हणू नाही शकणार की असं पगारी म्हणून त्यांना ठेवलंय वगैरे, असं नाही. पण एक शब्द सांगितलं की थोडंसं माझ्या मुलाचं थोडंसं ग्रूमिंग करा, त्याला आता शब्द मराठीत काय असेल तेव्हा मला माहिती, थोडंसं लक्ष द्या, त्याला तयार करायचं आपल्याला. तर तशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे पिलाजी जाधव आणि दुसरे म्हणजे दावलजी सोमवंशी. ही दोन जबरदस्त व्यक्तिमत्व, निष्ठावंत, स्वराज्याशी, सातारच्या गादीशी निष्ठावंत आणि बाळाजी विश्वनाथांवरती त्यांचं प्रचंड श्रद्धा होती आणि त्यांचं प्रेम होतं. तर त्यांनी बाजीरावाच्या विषयी तर प्रेम होतच होतं, कारण तो असा सगळ्यांच्या गळ्यातला ताईक असल्यासारखा होता. तर त्याचंही ग्रूमिंग वगैरे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मोहिमेवरती जाणं असेल, दिल्लीची मोहीम असेल, त्याच्यात हे दोघेही होते. आणि लढायांमधले टिप्स, गनिमी कावाच्या मधले बारकावे, आता पद्धत चेंज झालेली होती. सह्याद्रीच्या तिथे करण्याचा गनिमी कावा वेगळा आणि मैदानी ह्याच्यातला करण्याचा गनिमी कावा वेगळा, आपण नंतर बोलूच. पण ही दोन व्यक्तिमत्व फार महत्वाचे, पिलाजीराव आणि दावलजी. अच्छा, बाजीरावांबद्दल आणखीन एक वेगळेपण असं जाणवतं जो आतापर्यंत इतिहास वाचला आहे की त्यांचं वेगळेपण म्हणजे वेग. आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्ट वेगाने, एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या ठिकाणी पोहोचायला जर 4 दिवस लागत असेल तर बाजीराव 2 दिवसात तिथे पोहोचायचे. हा वेग कसा त्यांनी डेव्हलप केला याबद्दल काही आहेत का? येस, असं म्हणतात. आता म्हणजे मी निनादजी बेडेकरांच्या लिखाणात वाचलं, त्यांच्या भाषणांमधून ऐकलं, कारण त्याविषयी काही लोकांनी अभ्यास केलेला आहे. आणि ते म्हणजे फॉर एक्झाम्पल 1,75,000 किलोमीटर एवढी त्यांची टोटल घोडसवारी 20 वर्षांच्या कारकिर्दीत. अद्भुत आहे, अद्भुत आहे. त्यातली 15 वर्ष लढाई आहेत. पहिली 5 वर्ष ते नुसते गप घरी बसलेत का? तसंही नाहीये. त्या पहिल्या 5 वर्षांमध्ये त्यांची दक्षिणेमध्ये त्यांनी पूर्ण हालचाल केलेली आहे, मुव्हमेंट आहे. अगदी श्रीरंगपट्टणपर्यंत ते गेलेले आहेत. कशासाठी? चौथाई सरदेशमुखी कलेक्ट करण्यासाठी असेल, तिथलं प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी असेल, आणि मुख्य आपण स्प्रिंग बोर्ड म्हणतो ना. फॉर एक्झाम्पल जर का रॉकेटला तुम्हाला जर का वरती उड्डाण करायचं असेल तर खाली आधी दाब द्यावा लागतो जोरदार. ते सगळं प्रेशर खाली टाकतात. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, न्यूटनचा लॉ. सेम गोष्ट त्यांना आधी बघायचं होतं की साऊथ आधी आपल्याला सेफ करायचं. ती सेफ केल्याशिवाय आपण उत्तरेत नाही करू शकणार आहे. म्हणून पहिली 5 वर्ष त्यांनी स्वतःची मांड ठोकली पक्की स्वराज्यावरती. त्याच्या किंवा मोदींचंही तुम्ही बघा ना, पहिली 5 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे, आधी प्रशासनावरती मान,
मग दक्षिणेत चेक केलंय सगळं व्यवस्थित आहे का नाही, आणि मग उत्तरेकडे त्यांनी झेपावले. हे सगळं करताना तुम्ही ऑब्झर्व केलं तर तो जो वेग आहे ना तो त्यांना कसा मेंटेन करता आला. असं म्हटलं जातं की ऍट पीक, आता आपण न्यू दिल्लीमध्ये रायलसीमा हिल्स म्हणून जो एरिया आहे जिथे आज राष्ट्रपती भवन किंवा लष्कराचं कमांड सेंटर आहे, त्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. त्या रायलसीमा हिल्स म्हणजे टेकड्यांचा तो भाग, आणि आजच्या सारखं तिथं काही न्यू दिल्ली म्हणून काहीही नव्हतं. दिल्ली ओल्ड दिल्ली एवढीच फक्त होती. तर साधारण नादिर शहा जेव्हा येऊन गेला त्यावेळेला बाजीराव तिथे गेले. बाजीराव येणार म्हटल्यानंतर नादिरशाह निघूनच गेला. त्याच्या आधीची गोष्ट सांगतो मी बहुतेक, नादिरशाहाच्या आधीची. त्यावेळेला बाजीरावांनी दिल्लीला एक धडक केली आणि तिथे त्या रायलसीमा हिल्सच्या तिथे त्यांनी छावणी टाकली. कल्पना करा, दक्षिणेची जवळजवळ 35 ते 40 हजार घोडे आणि तेवढे घोडेसवार ते तिथे मुक्काम ठोकून आहेत दिल्लीच्या छाताडावर. म्हणजे हे करायचं तर त्यांनी बरं दिल्लीकरांना धक्का पण दिला की कमीत कमी वेळेत त्यांनी तिथे ती मोहीम केली आहे. म्हणजे एक्सपेक्ट की आता या इतक्या लवकर कडपेनी बाजीराव आलेला असेल. हे कसं जमलं तर त्याविषयी अशी नोंद आहे की साधारणपणे 2 ते 3 घोडसवारांच्या मागे एक एक्स्ट्रा राखीवचा घोडा असायचा. अच्छा, हा बरोबर आहे. म्हणजे फिरती होती चक्र पद्धतीने. एक जमला की त्यांनी दुसऱ्याला पास करायचा, आणि तो तसंही करून जमला की मग त्याला पूर्ण रिकाम सडत सोडायचं. करेक्ट. अशा पद्धतीने म्हणजे जर 30-40 घोडे जर घोडसवार असतील तर तेवढे घोडे प्लस तुम्ही धरून चाला आणखीन 10-20 हजार घोडे. करेक्ट करेक्ट, बरोबर. एवढे एक्स्ट्राचे घोडे असायचे. म्हणजे प्रत्येकाला 4 फूट किती नाळा असतील बघा तुम्ही, तो विचार करायचा. पण एक आहे, आपण आपल्या मराठी सैन्यामध्ये तोफा वगैरे असायच्या नाहीत, बाजार मुंडगे असायचे नाही तोपर्यंत तरी. पानपतच्या लेवल त्या वेळेपर्यंत आले होते आपल्याकडे तोफा आणि बाजार मुंडगे. अदरवाईज नुसते घोडसवार, रसद दाना पाणी सुद्धा ही ऑन द स्पॉट घेतली जायची. शस्त्रासाठी दारुगोळ्याची गरजच नव्हती, कारण तोफा नाहीयेत, बंदुका नाहीयेत. बरोबर आहे. घालीन, तलवारीन, भाले आणि पट्टे, खूप सामान नव्हतं. खूप सामान नाही. अक्षरशः अन्न सुद्धा लोकल ज्या कुठल्या ठिकाणी जाऊन मोर्चा पडेल, छावणी पडेल, तिथूनच जवळपास न कुठून तरी अन्न मागून घ्यायचं लोकांना, तेही जुळून न करता. ती काय मुघलाई पद्धत नव्हती. करेक्ट करेक्ट. मागून घ्यायचं काय धान्य बिन्न शिजवलेलं असेल तर उत्तम, पण 30-40 हजारांचं कसं शिजवता येईल कोणाला? शक्यच नाही. मग शिजवणं ज्याचं त्यांनी करायचं. 4-4, 5-5 जणांचा गट ते कशात बनवायचे? ढालीचीच परात बनवायचे. अरे बापरे, बर 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 बर. त्याचा आकार बघा तुम्ही. ढालीच्या ह्याच्यात तुम्ही भात शिजवू शकता, त्याच्यात भाज्या करू शकता. त्याच ढालीला तुम्ही उलटा केला की त्याच्यावरती भाकऱ्या तुम्ही भाजू शकता. म्हणजे वेगळी भांडी कुंडीची गरज नाही. फॅन्टॅस्टिक. ही सगळी कामं आपल्या सैनिक स्वतः करायचे, वेगळ्या आचारी घेत बसत नव्हते. अच्छा, एवढं सांगतो. जर का घाई असेल तर बाजीराव आणि त्यांचे सगळे सैनिक त्यांना सांगून ठेवलेलं असायचं. बाजीरावाचं वाक्य होतं, रात्र ही विश्रांतीसाठी नाही, रात्र ही शत्रूवर तुटून काढण्यासाठी, त्याच्यावर अचानक घाला घालण्यासाठी. करेक्ट करेक्ट. हे गनिमी कामातलंच तंत्र आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट की आपल्याला जर का जेवण खाण करण्यामध्ये वेळ जाणार असेल, पण आपल्याला शत्रूला गाठणं महत्वाचं आहे, तर जेवण खाण विसरा. मक्याची कणसं घ्या, हातात तिखट मीठ घ्या, असं करा, चालत्या घोड्यावरती खा. ही कामं केलेली आहेत बाजीराव. आणि बाजीरावचं एक विशेष आहे, जरी आपण त्याला ब्राह्मण वगैरे म्हणत असलो, मोहिमेवर असल्यानंतर तो जात पात काहीही पाळत नव्हता. सगळ्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून जे जसं आहे ते अवेलेबल असेल ते खायचं. बरोबर. आणि एका राष्ट्रासाठी लढायचं आहे आपल्याला, एका राष्ट्रासाठी लढायचं ही फक्त होती. त्याच्यामुळे जे डावे उजवे हात जे होते, मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे, त्यांचं काय एवढं निश्चित प्रेम होतं बाजीरावांच्या वरती. कारण बाजीरावांनी स्वतःला कधी ग्रेट मानलं नाही. आपण मानतोय ग्रेट. तो सगळ्यांना कसं एक दिलानी वागवणार आणि सगळ्यांना वाटणार की हा आमच्यातलाच एक आहे. आणि हे तो पेशवा बनल्यानंतर नाही केलेलं, आधीपासून केलं. म्हणजे सरदारकी मिळण्याच्याही आधीपासून केलं. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्यांच्यासाठी तो नेहमीच्यातला चेहरा होता. बालपणापासून जो घोड्यांच्या तबेल्यात पण आहे, सैनिकांच्या सोबत आहे, सरदारांच्या सोबत आहे.
तो नेहमीचाच चेहरा आज आपला पेशवा बनलाय म्हणल्यानंतर उर भरून येणार नाही का? मग त्याच्यासाठी मरायला कोण तयार होणार? सेम गोष्ट आहे ना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत. बालपणापासून ते खेळ खेळ म्हणत 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 त्यांनी जी काही कामं करून ठेवली त्याच्यातूनच तर साथीदार तयार झाले त्यांचे ना. मग लोक का त्यांच्यासाठी जीव द्यायला का तयार झाले? लहानपणापासून एकत्र होते. बरोबर आहे. लढाया वगैरे हे इतपत सगळं ठीक होतं, पण त्यावेळेचं जनजीवन कसं होतं आणि सण वगैरे कसे साजरे केले जायचे? आजच्या सारखे होते का काही वेगळ्या पद्धतीने? त्याबद्दल एक जाणून घ्यायला आवडेल. सण तर खूपच गंमत आहे त्याच्यामध्ये की आजच्या काळासारखं आपण अगदी आपल्या आजी आजोबांच्या वगैरे पिढीतल्या लोकांना जरी विचारलं तरी सगळेजण काय म्हणतील, आज एकदम बाजारीपणा झालेला आहे सणांचा वगैरे आपण म्हणतो. कल्पना करा, आपल्याला आजपासून 300-400 वर्ष मागे जायचंय, 30-40 वर्ष नाही. तर तो बाजारीपणा तितके गुणिले वर्ष एवढा कमी होणार आहे. तो दिवाळीला महत्व होतं नाही असं नाही, पण दिवाळी साजरी करायला ही सगळी लष्करी पेशातली माणसं घरीच असायची नाही. घरी असायचीच नाही. बरं. कारण विजयादशमी झाली ते विजयादशमीच्या वेळेला थांबायचं. विजयादशमी झाली रे झाली की निघायचं मोहिमेवर. अच्छा. कारण लष्करी मोहीम करण्यासाठी तुम्ही फक्त अवेलेबल असता हिवाळा आणि उन्हाळा. पावसाळ्याचे 3-4 महिने तुम्ही सोडून द्या. एखादं वर्ष असेल जेव्हा की पावसाळा जास्ती चांगला नसेल, मग तुम्हाला मोहीम अलीकडे घेता येईल, अपवाद आहे पडतो. बरोबर. अन्यथा विजयादशमी झाली की मोहिमेवरती निघायचं आणि ती करणं भागच असायचं. म्हणजे कुठे युद्ध नसतील तरी मोर्चे बांधणी करायला कोणी बहुतेक अटॅक म्हणून नाही पण निदान डिफेन्स म्हणून तरी जावं लागणारच ना. आणि पावसाळ्याच्या काळामध्ये पाऊस इतका धो 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 असायचा की त्यामुळे तुम्हाला एक जुजबी व्यवस्था करून सुद्धा भागत होतं. कारण आपलं जय जवान जय किसान अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी. आपले जे सैनिक होते तेच शेतकरी पण होते. बरोबर. त्याच्यामुळे पावसाळ्याच्या 3-4 महिन्यामध्ये ते जेव्हा माघारी यायचे तेव्हा शेतीची कामं करायचं ते शस्त्र टाकून. बरोबर. आणि जेव्हा आणि फक्त सैनिकांचंच नाहीये, राज्यकर्ते ते पावसाळ्याच्या 3-4 महिन्यामध्ये सुद्धा बिझी असायचे. जरी वाड्यावर असले तरी मुलकी कामं असतात. ते त्याकडे ना इष्टापत्ती म्हणून बघायचं. इष्टापत्ती म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे चांगलं संकट की चला त्या निमित्ताने आपल्याला मार्गी लावता येतील काही कामं. अच्छा अच्छा अच्छा. जसं की आता माझा मुक्काम इथं आहे, पुण्यात आहे, शनिवारवाड्यात आहे. तर इथं शनिवारवाड्याच्याकडे माझं गेल्या 2 सीझन मध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. नॅचरली मी मोहिमेवर होतो. तर मी काय करू शकतो, माझ्या देखरेखीखाली सगळे जे चाकर आहेत त्यांच्यावरती मी व्यवस्थित लक्ष ठेवू शकेन. पत्र, करारमदार, त्या करारमदाराची अंमलबजावणी, त्यातल्या खाचाखोचा, कुठे वाटाघाटी करायच्या असतील, तडजोडी करायच्या असतील, त्या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष. अर्थव्यवस्था, प्रजाहित लक्ष, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देता येईल. आणि नॅचरली सगळ्यात शेवटी घराची व्यवस्था. ओके ओके. ते आपल्या कुटुंबाच्याकडे पण लक्ष देणं. बरोबर. आता तुम्ही विचार करा की या सगळ्या 12 महिन्यामध्ये सणांना कुठल्या महत्व असेल. नॅचरली पावसाळ्यात येणारे सण म्हणजे श्रावण. श्रावणातल्या महिन्यांना त्यातल्या सणांना प्रचंड महत्व होतं. मी मासलेले फक्त 2 व्रतांची नावं सांगेन स्त्रियांच्या, कारण ती लिस्ट खूप मोठीच्या मोठी आहे. लाखोली व्रत हे शब्द कधी ऐकलंय आपण? शिव्यांची लाखोली म्हणून ऐकतो. ते लाखोली व्रत म्हणजे नेमकं काय मला अजून गुढ आहे, मला नाही कळलं, पण ते एक होतं व्रत. नावच मला विचित्र वाटलं. आणखीन एक व्रत म्हणजे भोपळे व्रत. भोपळे व्रत हे काय असतं हेही माहित नाही मला. मगाशी तुम्ही एक उल्लेख केला होता की शनिवार वाड्यामध्ये, आपण शनिवार वाड्याकडे मी येणारच आहे, तो विचारणारच तुम्हाला मी, पण शनिवार वाडामध्ये अजबखाना एक नावाचा प्रकार होता. तर त्याला अजबखाना हे नाव का होतं? म्हणजे अशा कुठल्या गोष्टी होत्या का की ज्या खूप जगावेगळ्या आहेत? अशा काही गोष्टी तिथे होत्या का ठेवल्या? अजबखान्याकडे येऊच, पण तत्पूर्वी शनिवार वाड्याला शनिवार वाडा का म्हणतात तेही मला जाणून घ्यायचं आहे. आणखीन एक गोष्ट की शनिवार वाडा हा पूर्ण बाजीरावांच्या कारकिर्दीमध्ये बांधून झालाच नाही पूर्णपणे. अच्छा, बर. तो इट वॉज ऑलवेज इन मेकिंग असं म्हणूया आपण. ओके ओके. बाजीरावांचं एक म्हणजे प्रयत्न चाललेला होता की काय आहे, बहुतेक धडपळे का कोण एक सरदार होते, त्यांच्याकडे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना मुक्काम करायला लागायचा पुण्यात आल्यानंतर. अन्यथा आपलं सासवड एरियामध्येच त्यांचा
वाडा होता. सासवड ते अंबाजी पण जो पुरंदर आहे, पुरंदरांचा वाडा अजूनही आहे सासवडला, खूप बघण्यासारखा आहे. त्याच्या जवळ ते काळा वाडा म्हणून एक होता, जिथे कोकणातून देशावर आल्यानंतर सासवडला यांनी स्वतःचा वाडा बांधून घेतला होता बाळाजी विश्वनाथांनी. पण तिथे मुक्काम करता येत नव्हता किंवा जाऊन येऊन करायला लागायचा कधीच. आणि साताऱ्याला आपले छत्रपती थोरले शाहूराजे म्हणजे त्रिस्थळी यात्रा होत होती सगळ्या खानदानाची. तर त्रिस्थळी यात्रा म्हणजे सासवड सातारा पुणे, सासवड सातारा पुणे असं सारखं करायला लागायचं. मग पुणे का तर स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, सोपं व्हायचं, तिथून अनेक गोष्टींना पोचणं सोपं व्हायचं. मग परमिशन घेतली महाराजांची आणि शिवाजी आपलं बाजीरावांनी ठरवलं की आपण पुण्यामध्ये एक वाडा बांधून राहायचं. मग वाड्याच्यासाठी जागा शोधत होते. तर आता त्याही बाबतीत दोन कथा आहेत. एका ह्याच्यात ते ससा म्हटलं जातं, एका ह्याच्यात मांजर म्हटलं जातं. पण काहीतरी एक, त्या दोनपैकी एक कुठला तरी प्राणी कुत्र्याच्या मागे पळत चालत. आपण आजकाल कुठे कुठे मीम्स किंवा व्हिडिओज बघतो. एरवी आपल्याला काय वाटतं कुत्र्याला मांजर घाबरतं, पण आजकाल बघतो आपण की मांजराला सुद्धा कुत्र घाबरू शकतं. असं काहीतरी दृश्य बाजीरावांना दिसलं. ते ज्या ठिकाणी दिसलं ती जागा काय म्हणली ही प्रतापी जागा आहे, म्हणले ग्रेट जागा आहे ही, काहीतरी आपण हीच फिक्स करूया. तर ती जागा, तिथे काही कुंभारांची वस्ती होती. मग त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला आत्ता कोंदट जागा होती ही, कारण ते लाल महालाच्या फार जवळचाच तो एरिया आहे, तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला प्रशस्त जागा देऊ आम्ही, आणखीन जास्ती चांगली जागा देऊ, तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा असं त्यांना सांगण्यात आलं. काय कॉम्पेन्सेशन देण्यात आले आणि त्या जागेला मुकुरर करण्यात आलं शनिवार वाडा. आणि तो दिवस शनिवारचा होता. अच्छा, हे एक. त्याच्यासाठी आणखीन एक कारण आहे की वास्तुशांत जेव्हा करायची होती का कोणशीला समारंभ, या दोनपैकी एक काहीतरी एक ज्या दिवशी करायचं होतं त्यासाठी खुद्द थोरले शाहू महाराजांनाही त्यांचं सपत्नीक आचरण करण्यात आलं, मोठा समारंभ करून. तोही दिवस योगायोगाने शनिवारी झाला. मग तेव्हा छत्रपतींना विचारण्यात आलं की नाव कुठलं ठेवायचं. ते म्हणले दोन्ही गोष्टी शनिवारी झाल्या, चांगला शनिवारवाडाच नाव ठेवा. मग तिथून पुढे ती पद्धतच पडली. एक वाडा नाही शनिवार वाडा, असे आणखीन वाडे होते. बुधवार वाडा, शुक्रवार वाडा, अशी नावं, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, त्याच काळात नाही पेठा बसल्या ना पेशव्यांच्या काळातच. पण अनेक वेगवेगळ्या पेशव्यांच्या काळात त्यामध्ये आता सदाशिव पेठ, सदाशिवराव भाऊ गेले मग त्यांचं नाव देणं, पण कदाचित पेठ आधीच असेल. बरोबर आहे, कालखंड वेगळे असते. आणि शनिवार वाडा कॉम्प्लेक्स आहे बरं का, एक वाडा नव्हता तो. त्यातली एक मुख्य इमारत ही सप्तखणी असं म्हटलं जातं, म्हणजे 7 मजली. त्याच्या टॉपला मेघडंबरी होती, म्हणजे असं बहुतेक असं डोमलेक स्ट्रक्चर होतं बहुतेक. आणि त्या तिथल्या गच्चीवरती जाऊन सज्जातून तुम्हाला थेट पर्वती दिसत होती, देहू वगैरे दिसत होतं म्हणे. आणि सगळ्या पंचक्रोशीवरती नजर ठेवतात, कारण नॅचरली मोठमोठ्या बिल्डिंगच होत्या. ती सगळ्यात मोठी बिल्डिंग, पण ती एक नव्हती. अशा कितीतरी स्ट्रक्चर्स या शनिवारवाड्याच्या प्रिमायसिस मध्ये होते. ह्याची कंपॅरिझन आपल्याला करायची ना तर क्रेमलिनशी करायला लागेल. रशियातल्या क्रेमलिन ही एक इमारत नाहीये, तर तो एक परिसर आहे जिथे खूप सारे सरकारी इमारती आहेत. बरोबर आहे. आणि लोकांच्या निवासाची स्थानं पण आहेत. लिटरली शनिवारवाडा पण सरकारी इमारतींचं एक मोठंच्या मोठं नगर म्हणूयात आपण. त्याला कॉम्प्लेक्स, एक संकुल म्हणूया. खूप साऱ्या इमारती आणि निवासाची सुद्धा. निवास हे मुख्य नव्हतं, निवास सुद्धा होता. बरोबर. शिवाय कारंजी, एक कारंजाचा उल्लेख करतात, हजारी कारंजा होता. आता त्याच्यात नक्की किती छिद्र होती माहित नाही, पण त्याला रॅन्डमली हजारी कारंजा म्हणलं. खूप प्रशस्त, खूप मोठा, सुंदर दिसायचा. परदेशी प्रवाशांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलंय की असा कारंजा सद्यस्थितीत आमच्याकडे युरोपात सुद्धा नाही, व्हेनिसला वगैरे पण नाही. अशा नोंदी आहेत. ते तर मी एक सांगेल, असे खूप सारी कारंजी, खूप सारी मंदिरं आणि भव्य महाल, ते सगळं बघून परदेशी पर्यटक सुद्धा दिपून जायचे. बरोबर. पर्यटक नाही, सॉरी, वकील म्हणजे अँबॅसेडर्स, राजदूत म्हणूया. हेड ऑफिसच होतं, हेड ऑफिस. त्या मराठा साम्राज्याचं हेड ऑफिस म्हणजे शनिवार. म्हणजे रिअल हेडचं ऑफिस. नॉमिनल हेड किंवा मुख्य जे आहेत प्रशासक ते तर आपले सातारचे थोरले शाहूराजे, पण त्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून काम जे करणं आहे ते आपले पेशवे करत होते. आणि शनिवारवाड्याचा तुमचा जो दुसरा प्रश्न होता अजब खाना.
तर अजबखाना हा आपल्यासाठी अजब होता, म्हणजे त्या काळातल्या आपल्या लोकांसाठी अजब होता. उदाहरणार्थ कसं दोन जेव्हा डिग्निटरीज भेटतात तेव्हा अजूनही तुम्ही जर बघितलं तर ते एकमेकांना भेटीगाठी एक्सचेंज करतात, ते भेटवस्तू देतात. तर तशी ती जुनी पद्धत आहे. मग पूर्वीच्या काळात काय लोक करायचे जनरली, काही तलवारी द्यायचे, काही कोणी अंगठी देतील, शिक्के कट्यार देतील, अजून काय 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 करतील. तशा परिस्थितीत विदेशी जेव्हा राजदूत यायचे, कोणी युरोपियन्स खास करून, तर ते देताना काय काय वेगळ्या वस्तू द्यायचे. ते व्यापारी असल्यामुळे त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे ते द्यायचे. उदाहरणार्थ चीन मधला चहा, मकाऊच्या बाहुल्या, मकाऊ हा पण चीन मधला एरिया आहे, तर मकाऊच्या बाहुल्या त्या आपल्यासाठी वेगळ्या असायच्या. उंची स्वरूपाची मद्य, बडीशेपेच्या फ्लेवरचं मद्य म्हणे ते नानासाहेब पेशव्यांना देण्यात आलेलं होतं. किंवा थोरले माधवराव पेशव्यांना गॉगल्स भेट देण्यात आले होते, रंगीत गॉगल्स. हो, गॉगल्स, रिस्ट वॉच, वॉल क्लॉक हे देण्यात आलेलं होतं. आणि त्यांना थोरले माधवराव पेशव्यांना वेळेचं खूप आवड होती. ते खूप म्हणजे वेळ पाळणारे असे पाबंद अशा टाईपचे होते. तर ते रिस्टवॉच वापरायचे. काय काळातले जे रिस्टवॉच होते ते वापरायचे. काही वस्तू या पडून राहिल्या अजबखान्यात, पण काही वस्तूंचा लोकांनी वापर केलाय. त्याच्यामध्ये अगदी असं म्हटलं जातं की उन्हाच्या ह्याच्यामध्ये गॉगल्सचा वापर केलेला आहे थोरले माधवराव पेशव्यांनी. पेशवे काय बखरमध्ये या गोष्टी सगळ्या आहेत. दप्तर पेशवे दप्तर म्हणजे ह्याच्या नोंदी आहेत. किंवा आणखीन म्हणजे त्यांनी पगडी भिजू नये पावसात म्हणून एक आच्छादन करून घेतलं होतं. मला तरी असं वाटतं ते कदाचित त्या काळातलं जे काही ताडपत्र म्हणा किंवा त्या काळातलं जे काही इनिशिएटिव्ह कव्हर केलं त्याचं ते कव्हर करण्याच्या दृष्टीने ते करून घेतलं होतं मुद्दाम. काही गोष्टी आपण विकत घेतलेल्या आहेत, जसं की जगाचा नकाशा, पृथ्वी गोल हा सवाई माधवराव पेशव्यांनी विकत घेतलेला आहे. मग तो नकाशा कसा अभ्यासायचा ह्याच्यासाठी शिक्षक नेमलेला आहे. तर त्या काळात रेट काय होता माहितीये पाऊंडाचा? एका पाऊंडाला 10 रुपये हा एक्सचेंज रेट होता. अच्छा, आज जवळजवळ 80-90 रुपये लागतात एका पाऊंडा. तसे जवळजवळ 130 रुपये मोजून सवाई माधवराव पेशव्यांनी पृथ्वी गोल कसा अभ्यासायचा हे शिकून घेतलं होतं त्या एका इंग्रज माणसाच्याकडनं. गिटार विकत घेतलेली होती सवाई माधवराव पेशव्यांनी, गिटार. किंवा आणखीन एक म्हणजे पेटी पद्धतीचा कॅमेरा फोटो काढण्याचा, तो थोरले माधवराव पेशव्यांनी घेतला होता विकत. पण त्याच्यात रिळ नव्हती, कुठून आणायची किंवा कॅमेरामन कसा असतो कुठून आणायचा हे माहित नव्हतं, त्याच्यामुळे तो पडून राहिला. रिअल फोटोज मिळाले पण असते, बघायला मिळालं. त्या काळातल्या लोकांचा पेहराव ते कसे असतील सगळं मिळालं असतं बघायला. बरोबर आहे. आता थोडंसं शेवटाकडे येतो. जाता जाता एक असा प्रश्न मनात येतो की थोरले बाजीराव पेशव्यांचे असे कुठले गुण आहेत ते आजच्या काळात जर आपण आत्मसात केले तर आपण निश्चितपणे आपण उन्नतीकडे जाऊ शकतो, त्याबद्दल काय सांगा? बाजीरावांचे जे गुण आहेत ते सांगण्यापूर्वी मी एक मगाशी आपण जे लष्करी संदर्भातलं बोललो त्यातला एक छोटासा मुद्दा राहून गेलेला आहे, तो मी सांगतो. की त्याच्या ज्या आपल्याला जो रिमार्केबल सक्सेस दिसतो 15 वर्षामध्ये 40 लढाया, एकाही लढाईत अपराजित अशा पद्धतीचा, हे का करता आले? कारण त्यांनी युद्धतंत्र बदललेलं आहे. ते युद्धतंत्र मॅच नाही करता आलंय कुणाला. समोरासमोरच्या हातघाईची लढाई हा एक प्रकार आहे. दुसऱ्या त्यामध्ये क्रांतिकारी बदल छत्रपती शिवाजी महाराजांनी आणला, गनिमी कावा करून, भूगोलाचा वापर करून केलेले. कुठेतरी मध्येच घळ गाठायची, खिंड गाठायची आणि त्याच्यात कमी संख्येच्या मदतीने मोठ्या संख्येच्या शत्रू सैनिकाला पराजित करायचं. हा गनिमी कावा झाला. पण त्या गनिमी काव्याच्या मागे मूळ काय आहे? गाभा. तर मूळ गाभा हा आहे की शत्रूला तुम्ही धक्का द्यायचा आहे, एक असा त्याला सरप्राईज करायचा. तो सरप्राईज एलिमेंट जो आहे ना तो मूळ धागा पकडलेला बाजीरावांनी. कारण जेव्हा तुम्हाला उत्तरेत लढाया करायच्या होत्या तेव्हा कुठल्या खिंडी काढणार आणि काय करणार, सगळं सपाट मैदानी प्रदेश आहे. मग त्यांनी मगाशी म्हटलं तसं रात्रीचा वेळ तो वापर करायचा, म्हणजे स्पीड एलिमेंट, कारण टाइम लिमिटेड टाइम मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. दुसरी गोष्ट सप्लाय रूट्स जे आहेत ते चोक करून टाकायचे, म्हणजे रसद पुरवठा मार्ग जे शत्रूचे तिथं बरोबर सगळे तुम्ही जर का तुमचे नेमले सैनिक ऑटोमॅटिकली त्यांचं सप्लाय थांबल्यानंतर अन्न पाणी आणि दारुगोळा त्याच्या वाचून तडफडतो. बालखेडची लढाई जी आजही अभ्यासली जाते त्यामुळे. दुसरी गोष्ट मगाशी म्हणलं तसं
जड सैन्य दळ आपल्यासोबत नाही ठेवलं, फास्ट मुव्हिंग सैन्य ठेवलं. आणि तिसरी गोष्ट, सतत जाऊन समोरासमोरची लढाई नाही करत बसायची. हा त्यांनी एक ट्विस्ट आणला नवीन बाजीरावांनी, क्रांती त्यांनी केली की गरज पडेल तर तेही केलंय त्यांनी, पण शक्यतो समोरासमोरच्या लढाया न करता शत्रूला चोक करायचं. बरोबर, त्याच्याने रिमार्केबल सक्सेस मिळतो. आता कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, तो जो लास्ट क्वेश्चन तुझा कुठला होता, गुण. तर आता ह्याच लष्करी याच्यातूनच बघितलं तर त्यांनी एक बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केलाय, फ्लेक्झिबिलिटीचा, की एकी ठिकाणी त्यांनी परंपरागत पद्धत जी युद्धशास्त्रातली शिवाजी महाराजांनी घालून दिलेली ती कंटिन्यू करण्याचाही प्रयत्न आहे. ऍट द सेम टाइम जिथे आवश्यक आहे तिथे नवीन काही गोष्टी करण्याचाही प्रयत्न आहे. म्हणजे हा एक गुण शिकण्यासारखा आहे. पारंपरिक ज्ञान ठेवायचंच, पण आपलाही इनपुट वापरून काही जिथे गरज आहे तिथे तुम्ही चेंज करायला पाहिजे, व्हॅल्यू ऍडिशन करायला पाहिजे. कारण काळ बदलतो, देश काल परिस्थितीनुसार गोष्टी बदलतात. सो फ्लेक्झिबिलिटी आणि एक फिक्स काहीतरी गोष्टी ठेवणं, याच्या दोन्हीची सांगड घालणं हे एक. दुसरी गोष्ट की थोडासा आपण जर अभ्यास केला बाजीरावांच्या ह्याचा तर ते टेन्शन इथपर्यंत पोहोचू देत नव्हते. गमतीशीर स्वभाव होता त्यांचा प्रचंड. आता एवढे टेन्शन्स घेऊन जगायचं आहे, एवढ्या मोठ्या मोहिमा करायच्या, अतिशय छान पकड प्रशासनावरची, पण हा माणूस म्हणजे सदैव चिंतेत वगैरे असेल का, लाख चिंता होते त्या माणसाला, पण गमतीशीर स्वभाव त्यांचा प्रचंड होता. खूप सारी उदाहरणं आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्या बाजीरावांच्या, ते आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो. की मस्करी करणं आपल्या रिडिक्यूल करून नाही, समोरच्याला कमी दाखवूनची नाही, आपण म्हणतो ना हेल्दी मस्करी, आणि वातावरण हसर खेळतं ठेवणं, हे आजच्या काळात आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यांना कुणाला शब्द दिला, अगदी तुम्ही पण नाही पण तुमच्या आधीच्या पिढीतल्या काही लोकांनी सुद्धा जर कुणाला शब्द दिलेला असेल तर तो शब्द पाळणं, त्या शब्दाला जागणं. उदाहरणार्थ छत्रसाल बुंदेले यांना शब्द महाराजांनी दिलेला आहे की तुझं सगळं काही ठीक होईल, तू तिकडं जा, उत्तरेत जाऊन शिवाजी होस. ज्या वेळेला छत्रसाल बुंदेल्यांच्यावरती भयंकर परिस्थिती ओढवली, बंगशाही जेव्हा हल्ला केला, तेव्हा त्याला आठवण मराठेशाहीची आली. मग मराठेशाहीतला सध्या करता धरता कोण आहे, तर तो शाहूराजांचा रिप्रेझेंटेटिव्ह पेशवा बाजीराव. मग बाजीरावांना तेव्हाही म्हणता नसतं कोण कुठले ते बुंदेले, कोण कुठले ते छत्रसाल, असे शब्द दिलेला शिवाजी महाराजांनी. आम्ही कशाला त्याच्यासाठी आता बंगशाला अंगावर घ्यायचं, त्यांनी तसं केलं नाही. दिलेल्या शब्दाला जागणं. बरं, कुणाला शब्द दिलाय, शत्रूला दिलेल्या शब्दाला नाही जागलेले, आपले कोण, हा आणखीन एक गुण शिकण्यासारखा आहे. आपपर भाव, आपले कोण शत्रू कोण हे ओळखणं, हे बाजीरावांना कळलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, एकाच वेळेला अनेक शत्रूंना अंगावर घेणं. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंना अंगावर घेतले. आदिलशाह असतील, कुतुबशाह असतील, निजामशाह असतील, मुघल तर होते, सिद्धी पण होते. हे सगळं करताना महाराजांचा एक गुण होता, थोरल्या महाराजांचा, एकाच वेळेला सगळ्यांना नाही अंगावर घ्यायचं. एकाला अंगावर घेतलं जात असताना बाकी सगळ्यांना स्वस्थ ठेवायचं, शांत ठेवायचं. त्यासाठी त्यांच्याशी खोटे करार मतार करा, तुम्ही काहीही करा, काहीतरी करून त्यांना थोपवायचं बाकीचं. आणि मग एका वेळेला एका, म्हणजे त्याच्यामुळे तुमचं लक्ष विचलित नाही होत आणि शुअर शॉट सक्सेस मिळत जातो तुम्हाला. हीच गोष्ट बाजीरावांच्याही बाबतीत आहे. त्यांनी सिद्धीचा पूर्ण काका नाही काढता आला, मान्य आहे, पण वसई मोकळी करून घेता आली चिमाजी अप्पांच्या माध्यमातून, पोर्तुगीजांच्याकडून. आणि तुम्ही सिद्धींच्या वरती ठीक आहे, जंजिरा नाही सोडवून घेता आला, मान्य, पण रायगड मुक्त करता आलेला आहे. रायगड केव्हा गेला होता तेव्हा मुक्त करता आला शेवटी बाजीरावांच्या कारकिर्दीमध्ये. तो थेटपणे त्यांच्याकडनं नाही झालेला, पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते झालेलं. तर सिद्धींना अंगावर घेतलंय, पोर्तुगीजांना थोपवून धरलेलं आहे, मुघलांना डेफिनेट किळकिळच करून टाकलं. तर मुघलांची सत्ता दिल्लीची थेट पुण्याला आलेली, इथनं ठरवलं जायचं. जवळजवळ 70 ते 80 वर्ष रिमोट कंट्रोल पुण्याकडे होता. आजही बघा पुण्याला सदर्न कमांडचं हेडक्वार्टर आहे पुण्यात, आणि ते ब्रिटिशांच्या काळापासून आहे, म्हणजे ब्रिटिशांनी पण ओळखलं होतं पुण्याचं महत्व.
तर याच्यासाठी क्रेडिट शेवटी बाजीरावांना जातं, अर्थात क्रेडिट त्यांच्याही आधीच्याही पूर्वसुरींना पण जातं. थोडक्यात आपण बघू शकतो की त्यांचा आणखीन एक घेण्यासारखा गुण म्हणजे मातृभक्त आणि पितृभक्त असणं. हा गुण त्यांच्याकडून घेता येण्यासारखा आहे. भावाची कसं आपली सांगड असायला हवी, धाकटा भाऊ असेल किंवा आपल्या बहिणी, त्यांना 2 बहिणी होत्या, खूप जणांना माहिती नाहीये, त्यांची पाठराखण कशी करावी, मुलांच्याकडे लक्ष कसं द्यावं आणि आपल्या पत्नीशी सुद्धा आपला व्यवहार कसा असावा. आपण म्हणू की अगदी दुसरी बायको घरी आणली होती, पण ते राजकीय कारणामुळे ते झालेलं नव्हतं. पण त्याही परिस्थितीत त्यांनी सगळ्यांची माया ममतेनी सगळ्यांशी नीट जोडून ठेवलेलं होतं. आता त्यांच्यावरती इतक्या जबाबदाऱ्या आणि मोहिमांमध्ये तो मनुष्य व्यग्र होता, अन्यथा त्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने लक्ष देता आलं असतं. पण असे खूप सारे गुण आहेत किंवा टार्गेट घालून देणं आणि साथीदारांच्या वरती प्रचंड विश्वास. म्हणजे मल्हारराव असतील, राणोजी असतील, तसे वन मॅन आर्मी नाही करता येऊ शकत. हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पण दाखवून दिलं. आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र पूर्णच नाही होऊ शकत, तानाजी, येसाजी हे जर नसतील, बाजीप्रभू हे जर नसतील, पूर्णच नाही होऊ शकत. तशी एक टीम छान तयार करणं, टीम वर्क, हा एक गुण घेण्यासारखा आहे. असे खूप सारे गुण आहेत बाजीराव. निश्चितच म्हणजे टीम वर्क झालं, फ्लेक्झिबिलिटी झालं, रिलेशनशिप झालं. म्हणजे आजच्या काळाशी जर आपण समरस त्याला रिलेट करायचं म्हणलं तर या गोष्टी जर आपण केल्या तर तो जो एक आपण लाईफचा बॅलन्स म्हणतो ना, वर्क लाईफ बॅलन्स, तो साध्य होऊ शकतो. आणखीन एक महत्वाचा गुण मी विसरून गेलो असतो, एवढा सक्सेस ज्याला मिळतो त्याच्या डोक्यात हवा पटकन जाऊ शकते. ह्या माणसाचे पाय मातीचे होते. अगदी अगदी खरंच आहे. त्यांना काय, आज बरेच लोक वाटेल त्या टीका करतात पेशवाईच्या वरती. पुढे जाऊन पेशवाईनी खाऊन टाकलं छत्रपतींचं राज्य वगैरे, सगळं ताब्यात घेतलं, हायजॅक केलं. ते बाजीरावांना करता शक्य नव्हतं का? पण बाजीरावांनी ते नाही केलं. तेही आणि त्यांचे वडीलही लिटरली जेव्हा दर्शनाला जायचे सातारला तेव्हा हात बांधून जायचे, पाया पडायचे, म्हणजे त्यांच्या चरणी मस्तक पूर्णपणे. आणि ते अभिमानाने लिहायचे की श्री शाहू छत्रपती हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान. हे त्यांचं शिक्क्यावरचे शब्द आहेत. म्हणजे आपण त्यांचे सेवक आहोत हा भाव कुठेही नाहीये गेलेला. बाजी विश्वनाथांनी तर अक्षरशः दिल्ली मोहीम करून मुघलांच्याकडून त्या सगळ्या मोहिमेचे पैसे वसूल करून घेतले. किती लाखो रुपयाची खंडणीच वसूल केली मुघलांच्याकडनं. ती खंडणी रुपयान छदाम पूर्णपणे शाहू महाराजांच्या चरणी अर्पण केली. शाहू राजांना इतकं आश्चर्य वाटलं, कारण त्या काळात लोक लिटरली आज जसं पक्ष बदलतात ना तसे पक्ष बदलायचे. इथून गेलेत कोल्हापूरला, कोल्हापुरातून उठून आलेत सातारला, अशा गोष्टी होत होत्या. तसला काहीही विचार न करता हा मनुष्य पुढे जाऊन अख्खीच्या अख्खी खंडणी ठेवतो. स्वतःचे खिशे ओले करता आले असते या माणसाला. हेच गोष्ट दिसत होती बाजीरावांना. बाजीरावांनी तशीच्या तशी केली. प्रामाणिकपणा आणि डाऊन टू अर्थ असणं, सचोटी. बरोबर. येस, खूप खूप धन्यवाद सर. आणि बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या या मुलाखतीच्या निमित्ताने. आणि मला खात्री आहे की हे सगळे यातले कुठले तरी 1, 2, 3 कुठले तरी गुण जर आपण आत्मसात केले तर आपण निश्चितच चांगलं आयुष्य जगू आणि आपण राष्ट्र निर्मितीमध्ये आपलं योगदान नक्कीच देऊ शकू. नक्की. त्यामुळे जाता जाता आपण ह्या, आता हे मला माहिती कुठलं कळली याचे आपण संदर्भ थोडेसे पण वाचकांना सांगू शकतो की काही काही पुस्तकं आहेत अशी ज्याचा उपयोग जिज्ञासू लोकांना करता येऊ शकेल. जसं की पेशवे नावाचं एक पुस्तक आहे, मोठा संदर्भ ग्रंथ आहे, श्रीराम साठे यांनी लिहिलेला आहे. पेशवे बखर आणि पेशवे दप्तर या गोष्टी तर आहेतच, पण त्या खूप अवघड आहेत म्हणजे समजायला सर्वसामान्य वाचकांच्यासाठी. म्हणून ते श्रीराम साठेंचं पुस्तक चांगलं आहे. बाकी कादंबरी ज्यांना वाचायला आवडते त्यांनी देवयोद्धा वाचावं, काका विजय त्यांनी लिहिलेलं आहे. पेशवे बाळाजी विश्वनाथांचं वाचायचं असेल तर ज्योती चिंचणीकरांचं पुस्तक आहे. शनिवार वाड्यावरतीची काही पुस्तकं आहेत. अशी खूप सारी उदाहरणं, पण ही 2 मुख्य पुस्तकं जरी झाली तेवढी पुरेशी आहेत. निश्चितच आम्ही वाचू सर. आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खास सोलापूरहून इकडे आलात आणि आम्हाला आज एवढा वेळ दिला तुम्ही. आणि परिवर्तन सुद्धा खूप खूप आभार. खूप छान कार्य चाललंय. हो, ते आपल्या पद्धतीनेच आपण काय देऊ शकतो हे आमचा प्रयत्न आहे.
तर ही संबंध मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला निश्चित कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त नवीन पिढीपर्यंत पोहोचवा. कारण जसं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की या महापुरुषांचं स्मरण आपल्याला ठेवायचं आहे आणि ते मिळालेलं ज्ञान हे पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचं आहे. पुन्हा लवकरच भेटू मनातल्या गोष्टी या शृंखलेमध्ये एका अशाच खास व्यक्तीसह. मनपूर्वक धन्यवाद.